माझं पहिलं पुस्तक 2016ला कवी प्रशांत मोरे आणि आमचे संस्था अध्यक्ष प्राध्यापक प्रबुद्धचंद्र झपके सर यांच्या शुभ हस्ते कविता संग्रह मी माझ्या गावी प्रकाशित केला। म्हणजे प्रशांत मोरेंच्या कवितांमुळे मला स्फूर्ती मिळाली। मी डीएड ला सोलापूरला असताना तिथं दमानी पुरस्कार वितरणाच्या संदर्भाने त्यांचा एक कार्यक्रम मी पाहिला आणि तिथून माझी कविता त्यांच्या माध्यमातून फुलून आली। तर मला असं वाटायचं की या माणसाला मी माझ्या गावात बोलवणार आणि माझ्या कविताच्या संग्रहाच्या पुस्तकाच्या प्रकाशनाला, आणि मग त्यांना बोलवूनच माझं पहिलं पुस्तक 2016ला त्या ठिकाणी प्रकाशित झालं। आणि त्यानंतर मग आमचे ग्रामीण साहित्यिक पंढरपूरचे आम्ही दुसरे विठ्ठल म्हणतो सन्माननीय दत्ता भोसले सर यांनी वेदनेच्या पाऊलखुणा या पुस्तकाला इतकं प्रोत्साहित केलं आणि त्यातून मग माझ्या काळीज काटा नावाच्या कादंबरीचा जन्म झाला। आणि ही काळीज काटा कादंबरी तुम्हाला विशेष वाटेल 17 दिवसात दररोज पहाटे 4 ते 6 या वेळेत लिहून मी पूर्ण केलेली आहे। केवळ 17 दिवसात, हे फक्त 34 तासामध्ये। येस येस असं। काय काय वाचायला मिळेल आपल्याला काळीज काटामध्ये? काळीज काटा ही अशी कादंबरी आहे, माझं ड्रीम प्रोजेक्ट म्हणलं तरी चालेल, परंतु ती इतक्या लियतेने आलं, इतक्या ताकदीने आलं। कारण आता मी बऱ्याच वाचकांना असं आवाहन केलं, 2 आवृत्त्या संपलेल्या आहेत। घनश्याम पाटील यांचं चपराक प्रकाशननं ही कादंबरी लगेच उचलली। मी असं वाचकांना आवाहन केलं की काळीज काटा कादंबरी मधलं कुठलंही पान काढायचं आणि त्यात समाजाला देणारा विचार नसेल तर ते पान फाडून मला सांगायचं पानाचा नंबर। म्हणजे स्वतःच्या कामावरती किती कॉन्फिडन्स आहे हे याच्यातून दिसून येतं। त्यामुळे मी आणि आजपर्यंत एकही लेखक असा भेटला नाही की बाबा नाही हे काळीज काटा काही मला आवडलं नाही, असं नाही। पुण्यातल्या शिरूर मधली एक भगिनी होती, तिनं फोन करून मला सांगितलं, पहाटे 6 वाजता तिचा फोन आला, 2:30 वाजता तिचं मूल लहान होतं आणि मूल उठलं आणि ती पण उठली, परत झोप लागेना म्हणून तिनं कादंबरी वाचायला घेतली। काळीज काटा 2:30 ते 5:45 वाजेपर्यंत ती कादंबरी वाचून तिनं पूर्ण केली। आणि 6 वाजता फोन करून ती म्हणली की मी डोळे पुसत तुम्हाला बोलते, हुंदका मला आवरत नाही। म्हणजे त्या कादंबरीत एक विषय नाही की जो पुढे येतो, प्रत्येक विषय म्हणजे मुलीनं बापाशी कसं वागावं, बापानं मुलीशी कसं वागावं, प्रियकरानं प्रियशीशी कसं वागावं। काळीज काटा म्हणजे एक आत्मिक प्रेमाचं सुंदर मंदिर असं डॉक्टर दत्ता भोसले सरांनी उल्लेख केला या कादंबरीचा। अशी ही कादंबरी आणि असंख्य वाचकांचे अजूनही फोन येतात, आम्हाला आवडली, आम्ही याच्यावर हे केलं ते केलं, आणि वाचतात, खूप प्रेम करतात कादंबरीवर।